विजय पावले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मित्रांनो कृष्णा सातपुते ही जोडी जी मध्ये अनेक वेळा आपण पाहिले गेले तर एकाच संघामध्ये अगदी अख्खाई देशांमध्ये देखील जाऊन मात्र आपल्या नावाच्या ठसा उमटवणारे हे खेळाडू आहेत आणि आज आपण मैदानामध्ये पाहिलं तर हे दोन खेळाडू सोबत मैदानामध्ये आहे. एक खरं तर वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जाणारा विजय पावले आणि दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट मधला असणारा ब्रँड अँबॅसेडर कृष्णा सातपुते हे दोन खेळाडू समोरासमोर आहेत. इसी टूर्नामेंट में मैं बात बताता हूं कि जब वो पहली बार यहां पे खेलने के लिए आए थे, शायद परसों मैं था, एक पेनल्टी के लिए कुछ बातचीत थी. उन्होंने बहुत बेहतरीन एक स्पोर्ट्समैन स्पिरिट का जो है एक उदाहरण दिया. शायद 2 रन सामने वाली पेनल्टी लगने वाली थी टीम को, शायद आर्या, नॉट श्योर, आर्या वॉरियर्स थी टीम, लेकिन विनोद पावले अप फ्रंट जाकर के उन्होंने बोला कि नहीं, पेनल्टी नहीं लगाने की जरूरत है, हम एक्सेप्ट कर लेते हैं. तो विजय पावले जो है एक बेहतरीन क्रिकेटर के साथ जो है एक बेहतरीन स्पोर्ट्समैन पर्सन भी हैं ये. तो टॉस जो है यहां पे रोहित ब्लास्टर नासिक ने जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है. जी जरा बताएं हमारे साथ. पंकज पाटिल गेंदबाजी की शुरुआत करेंगे, लंबे कद के हैं. तर नक्कीच बरं पाहतो षटक क्रमांक पहिल्या जो मैदानामध्ये घेऊन येणार आहे तो पंकज पाटील जो गोलंदाजी मार्गावरती तयार असतील आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आता मैदानामध्ये पाहिजे बॅट्समन जे मैदानामध्ये असणार आहेत, एका दिशेने असेल भरत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानामध्ये कृष्णा पवार. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिल्या चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा इथे चेंडूमध्ये बाउन्स पाहायला मिळाला आणि हा चेंडू आपण पाहतो मैदानात निर्धाव चेंडू सुरुवात झाली. हेमंत सर खरं तर पाहिलं तर डॉट चेंडू सुरुवात झाली. काय सांगाल या सामन्याबद्दल? जब शॉर्टर वर्जन जब क्रिकेट होता है 5-6 ओवर के मैच में, अगर आप पहले 2-3 गेंदे डॉट डाल रहे हैं या बड़े हिट से रोक रहे हैं तो एक मॉरल विक्ट्री होती है बॉलर के लिए. और जो एक टोन सेट होता है, क्योंकि जैसे बल्लेबाज 1-2-4 बड़े स्ट्रोक्स लगाते हैं उस तरह से गेंदबाज भी 2-3 अगर बड़े डॉट बॉल डाल दिए तो एक अच्छा ओवर जाएगा. और ये सारे रन आपको रन चेज में बनाने भी पड़ेंगे. तो बहुत जरूरी है कि शुरुआत में जो आप एक अच्छी गेंदबाजी करें, जो पहला 2 ओवर पावर प्ले है उसका ज्यादा जो है आजादी आप बल्लेबाज को न दें. ये शायद स्ट्रैटेजी रहेगी. राइट आर्म ओवर द विकेट, इसको पुल कर दिया. गेंद चली जा रही है डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ और यहां पे 4 रनों से शुरुआत. दूसरा ही गेंद और सीमा चौके की ओर. मौका चौकार शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. मोर ऑफ द थिकेस्ट आउटसाइड एज ऑफ द बैट, जो चाह रहे थे जो स्वीट पार्ट ऑफ द बल्ले से वहां से आई नहीं, थोड़ा सा एज लगा लेकिन और जो है गेंद सीमा रेखा के बाहर गई है. तो अभी भी कन्विंसिंग जो स्ट्रोक्स जो बल्लेबाज जो चाह रहे हैं शायद वो नहीं हुआ है अभी, और आशा है कि वो जल्दी जो है अपने बेहतरीन फॉर्म में भी नजर आएंगे. मैदानात पंकज पाटील उजवीने मैदानात मारा करतील. स्ट्राईककडे असणारा फलंदाज भरत या दरम्यान पाहिजे बॅटने एज घेतली आहे. पहा लॉंग स्टॉप मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र इथे थांबणार नाहीये. चेंडू जाणार आहे सरळ सीमाच्या बाहेर. हा चौकार. माय गुडनेस, बाहुनी मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. These are the runs leaking. 2 back-to-back boundary. Although it is a behind the wicket, रन बनने चाहिए. रन कैसे बन रहे हैं वो ज्यादा इंपॉर्टेंट नहीं है. बड़े परेशान करेंगे ऐसे अगर 2-4 अगर लग गए शुरुआत में, क्योंकि पावर प्ले है, उसके बाद आखिरी के 2-3 ओवर में कम से कम जो है 30-35 और बन गए तो एक बड़ा मुकाबला देखने को मिलेगा. तर नक्कीच आपण पाहतो मैदानात जर आपण पाहिले गेलं तर एका दिशेने भापकट .7-11 आराम या संघाचा जर विचार केला जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात इथे त्यांना पाहायला मिळाली, कारण 2 बाउंड्रीज इथे आल्यात. गोलंदाज तयार पण पाहिजे. यावेळी सरळ बॅटने फटका घेऊन काढला जातो. ओहो इथे पहा मैदानात वाडा शॉट, कव्हर ड्राइव्ह, चेंडू मात्र सरळ पोहोचणार आहे सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. वाढला धाव. Back-to-back boundary. That was a treat to watch. Along the carpet, into the extra cover. That was a sweet part of the bat. Definitely is little bit of problem for Krishna here, क्योंकि already 3 बाउंड्री और पहले ही ओवर चल रहा है. स्कोर बढ़ता हुआ 12 रन.
This time try to hit on the up. There is a fielder chance for out. No, शायद यहाँ पे मिस कर गई. बाउंस पे गेंद को पकड़ना चाहते थे और वहां पे फंबल कर गए. कभी कभी होता क्या है सुमित कि हम जो है बड़े प्लेयर पे ज्यादा ध्यान देते हैं. कृष्णा पवार आपके साथ बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन सामने जो है आप सारा जो है जो प्लान जो है बड़े प्लेयर के लिए बनाते हैं, लेकिन कभी कभी जो है सामने वाला खिलाड़ी जो होता है वो मौकेबाजी मार के लेके जाता है. 3 चौके यहाँ पे 13 रन. तर नक्कीच आपण पाहतोय भरत कदम आपण पाहतोय ते मात्र थोडासा आक्रमक झालाय. एक खूप चांगली चर्चा केली आपण पाहिली तर मोठ्या खेळाडूमध्ये सर्वांचं फोकस असतं, सर्वांचं लक्ष असतं, परंतु त्याही पलीकडे छोटा खेळाडू देखील ते करामत करून दाखवतोय. Shot of lane, try to pull the ball, nowhere in the line of the delivery. A welcome dot ball at this moment. So end of the over, number first and 13 on the board. तो पहले ओवर की समाप्ति के बाद 13 रन बगैर किसी के नुकसान, विकेट के नुकसान के. त्याकडेच आहे आणि या दरम्यान आपण पाहतो मैदानात एक षटकाचे ते खेळ संपले. एक सन्मान आपण या व्यासपीठावरती जो करणार आहोत तो सन्मान करण्यासाठी आदरणीय अमोल शिरसाट स्पोर्टचे असणारे ओनर यांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. आणि सन्मान अशा व्यक्तीचा आहे की 17 वर्ष भारत देशाची सेवा मात्र ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झाली आणि आता 1 नोव्हेंबरला ते रिटायर झाले. पण मगाशी मी सांगितलं की मिलिटरीमध्ये असणारी माणसं आयुष्यामध्ये कधी रिटायर होत नाहीत असं असणारे हे व्यक्तिमत्व आहे. आदरणीय आमचे धीरज राजपूत फ्रॉम औरंगाबाद यांनी पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हैदराबाद त्याबरोबर जम्मू काश्मीर या ठिकाणी मात्र जी सेवा केलेली आहे. मी अमोल शिरसाट सरांना विनंती करेल आणि अमित तापकीर सरांना विनंती करेल दोन्ही व्यक्तींच्या शुभ हस्ते आपण आदरणीय धीरज सरांना आपण सन्मानित करायचं. कारण म्हटलं गेलंय की जब खुले तो धरती हिंदुस्तान की हो, जब आंखें खुले तो धरती हिंदुस्तान की हो, आंखें बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो. हम मर भी जाए लेकिन कोई गम नहीं, हम मर भी जाए लेकिन कोई गम नहीं, मगर मरते वक्त मिट्टी सिर्फ और सिर्फ हिंदुस्तान की हो. हे स्वप्न असतं. आदरणीय धीरज राजपूत साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. That is another create a problem for Krishna here. The first ball down the leg stump, call signal void and running down towards the wicket keeper, behind the wicket keeper. It's all the way for another boundary. So boundary number 4. पहले 18 रन में 4 बाउंड्री हुए हैं. Runs leaking on a big stage, a semi-final knockout match. बड़ा प्रॉब्लम करेगा ये कृष्णा को रन चेज में. तर नक्कीच आपण पाहतोय ज्याबद्दल मात्र या अवांतर धावेने सुरुवात केली आहे. मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रवीण अहिर जो आपण पाहतो अहिरे गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे आणि पहिल्या चेंडूवरती थोडीशी दिशा भरकडलेला चेंडू आपण पाहिला आणि हा चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय 5 धावा इथे देऊन गेलेला आहे. स्ट्राईकमध्ये असणारा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे तयार असेल तो आता भरत. या दरम्यान पहा पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहिलं तर यावेळी मात्र लेग स्टंप इथे मिस केला चेंडूने आणि पहा हा चेंडू मात्र नक्कीच डॉट असणार आहे. एक चांगलं उंचवर असणारा गोलंदाज आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने शिवराज आणि सोमेश्वरम मित्रमंडळातील सर्व मित्रपरिवार आमचे आशिष सर आहेत, आमचे शिवाजी बनगर आहेत, सोने भाऊ सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं विनंती असेल. आपल्या शिरसाट स्पोर्टच्या वतीने मनापासून स्वागत आहे. आदरणीय सचिन दादा खानवे ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचंही मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. आणि पुन्हा जाऊया गोलंदाज तयार. यावेळी चेंडू पहा हलक्यात मारतो चेंडू आहे ते कट केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू ते मैदानामध्ये फील्ड करतोय. एक सिंगल मैदानात येणार आहे आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा आहेत 19 धावा. दुसरं षटक सुरू असताना 19 already on the board. Bowler needs to cramp the batsman. अगर आप उनको आजादी दे देंगे, लूजनर दे देंगे, लेग स्टंप के बाहर देंगे तो कहीं थोड़ा सा क्रैम कीजिए. हार्ड हिट को जो है लेंथ को हिट की रहे हैं आप, थोड़ा सा अंदर इनकमिंग लाइए, तब कहीं ना कहीं आपको मिड विकेट और जो लॉन्ग ऑन है वहां पे फील्डर करके आपको गेंदबाजी करनी पड़ेगी. एंड एग्जैक्टली व्हाट आई कैन सी द कृष्णा हैज डन दिस ट्रिक कि उन्होंने जो कवर्स को अंदर बुलाया है यहां पे.
This time, hit on the up. Look at the big one. My goodness mean. 96 meter 6 on the long on. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. एक जबरदस्त प्रहार आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये आलाय. या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती धावा आहेत त्या आता 25 धावा धावलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना आणि पहा इथे मैदानामध्ये खूप मोठा षटकार नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये आलाय. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पहा इथे कृष्णा जो आपण पाहतो मैदानामध्ये जबरदस्त आधी आक्रमक झालाय आणि त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. आणि या षटकाराच्या मध्ये आपण पाहतोय संघाचं स्कोर कार्ड आपण पाहतोय जशी हेमंत सर आपण पाहिलं जी सुरुवात हवी होती, जशी सुरुवात अपेक्षित होती, प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते संपूर्ण त्यांचा संघ आहे. एक ताकदवर संघ असताना त्यांच्या समोर एक चांगली सुरुवात अपेक्षित होती आणि ती सुरुवात इथे मैदानात येताना पाहायला मिळते. नहीं, निश्चित रूप से ये बड़ी शानदार शुरुआत है, लेकिन ऐसे शुरुआत जो है आपको कृष्णा को हर हाल में जो है परेशान करेंगे, क्योंकि बड़े मुकाबले जब होते हैं, नॉकआउट स्टेज का जो मैच होता है, क्योंकि आप जीतने से आगे बढ़ेंगे, हारने से आपको फ्लाइट पकड़ के घर वापसी होगी. वहां पर रन्स ऑन द बोर्ड ऑलवेज मैटर ऑन अ बिग डे. शायद कृष्णा समझाने भी गए हैं कि आपको करना क्या है. वो स्लॉट पे गेंद कर रहे हैं यहां पे. इस बार शॉर्ट पिच आउटसाइड ऑफ स्टंप, दैट इज अ वेवर्ड लेंथ, अनदर वाइड. ये इस तरह से गेंदें होंगी तो आपको एक ना सिर्फ एक एक्स्ट्रा रन मिलता है, एक एक्स्ट्रा बॉल भी मिलता है. कमाल की शुरुआत यहां पे भरत और कृष्ण पवार के द्वारा. भरत कदम तो देखिए 7 गेंदों पे 14 रन की तूफानी पारी, और कृष्ण पवार ने आते के साथ जो है बल्ले को बीचों बीच अगेंस्ट द विंड छक्का मारा था. वो तर नक्कीच एक मोठा फटका कृष्णा पवारच्या बॅटमधून देखील आलाय. यावेळी पुण्याचा शॉर्ट पिच होता पुल करण्याचा प्रयत्न. स्टॅम्प फटका नक्कीच आपण पाहतो मैदानात आहे. मिड विकेटमध्ये चेंडू ते अडवला जाईल आणि एक सिंगल मैदानात मिळणार आहे. आणि एका सिंगलच्या साहाय्याने पहा संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 27 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपण पाहतो. नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये एका दिशेने विजय पावले, दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते अनेक वेळा सोबत खेळणारे हे खेळाडू आज मात्र पाहिले तर महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग मध्ये आज एकमेकांच्या विरोधात मात्र ते उभे राहिलेले आहेत. यू मस्ट से दिस इज अ ड्रीम स्टार्ट ऑन अ सेमीफाइनल वन. अभी भी गेंद 2 बची हुई भी है. ऑलरेडी जो है 27 बन गए. एक अगर बड़े हिट आ गए तो 32-35 रन हो जाएंगे पहले 2 ओवर पावर प्ले में. तर नक्कीच आपण पाहतो ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. ओ पुण्याचा पायचा शॉर्ट पिच होता पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार रन. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. आई हैव नेवर सीन एक भी बॉल जो है बल्ले के आसपास पटकी गई है, या तो शॉट ऑफ लेंथ रडार पे जस्ट गोइंग थ्रू द स्ट्रोक, पुल ओवर स्क्वायर लेग. वंडरफुल टाइमिंग दैट वाज. Score moves on 33. Still 1 ball to go in this power play. हॅलो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय अर्जुन वणवे सर, आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. धन्यवाद सर. आणि या दरम्यान पाहायचं मैदानामध्ये काय असणार आहे तर पहा इथे कळवलं गेलं की नो बॉल आहे. एक अवांतर देखील पाहायला मिळणार आहे. आणि हेमंत सरांनी देखील सांगितलं की तुम्हाला जर असे चेंडू अवांतर मिळत असतील तर धावा तर येणार नाही, परंतु चेंडू देखील तुम्हाला अधिक खेळायला मिळणार आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती मी तुम्हाला घेऊन जातोय. 34 धावा धावलकावरती आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये येत असताना इथे थोडीशी महागडे षटक आपण नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. प्रवीण आहिरे उजेतून मार करतील. पुन्हा एकदा पाहायचंय ओव्हर पिचचा चेंडू आणि पहा पुन्हा एकदा चेंडू मात्र इथे डीप स्क्वेअर मध्ये खेळ काढलाय. क्षेत्ररक्षण पाहणार आहे अमर गोरे. ज्या दिवशी मात्र अक्षरशः संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जर मैदानात पाहिले तर ज्याने धुमाकूळ घातला तो अमर गोरे. इथे मात्र पहा जेल नक्कीच मैदानात सोडतोय. थोडीशी संधी मिळाली होती परंतु संधीचं सोनं इथे होऊ शकलं नाहीये. षटक क्रमांक मैदानात संपेल. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावलकावरती. हेमंत सर आपण पाहिलं तर इथे जेल आला होता. कॅच घेणं गरजेचं होतं. जबरदस्त सुरुवात मैदानात झाली. काय सांगाल? पकड़ो कैच जीतो मैच, ये मूल मंत्र है. आप अगर कैच छोड़ेंगे तो मैच भी छोड़ेंगे. पहले 2 ओवर में पावर प्ले में इन्होंने फुल यूज ऑफ पावर प्ले किया है. पहले 12 गेंदों पे 36 रन. जनरली जो है हम क्या देखते हैं कि 20, 22, 25 तक भी ठीक है, लेकिन एक बार आप 30 को पार कर रहे हैं. 6 ओवर पर साइड गेम है ये, और निश्चित रूप से इसमें कृष्णा परेशान होंगे क्योंकि अभी भी 4 ओवर का खेल बचा हुआ है. और यहां पे आपको 50-55 रन अगर जुड़ गए तो आप जो है ऑलमोस्ट 90 टूवर्ड्स
they are definitely target 90 from here on. तर नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या मध्ये तुम्हाला जर सेमीफायनलचा सामना तुमचा पहिला सामना आहे. हेमंत सर, खरं तर सगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं गेलं एकंदरीत 4 दिवसाचा विचार केला, बरेचसे चेंडू पाहिले गेले तर चेंडू स्किट होत होते, चेंडू खाली राहत होते, चेंडू मात्र बाउन्स घेत नव्हते. परंतु आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे. अंतिम दिवसामध्ये खेळत असणारे संघ आणि इथे गोलंदाजांना बाउन्स मिळतोय, चेंडू मात्र स्किट होत नाहीये. त्यामुळे गोलंदाजांना देखील आता थोडंसं डोकेदुखी ठरणार आहे. देखिए, जब बात स्किट की होती कि जो इस समय डे टाइम है, यहाँ पे हार्ड विकेट है, इस समय धूप से सारी नमी जो है खत्म हो गई है, तो यहाँ पे जो भी पटकेंगे नाइसली जो है आपके बल्ले पे आएगी गेंद. तो कहीं ना कहीं आपको स्लोअर वन, राउंड द विकेट, यॉर्कर इस तरफ की अवे फ्रॉम द राइट हैंडर, जो मॉडर्न डे डिलीवरी जो बॉल होती है उस तरफ की गेंदबाजी को इस्तेमाल करना पड़ेगा. अदरवाइज इट इज वेरी वेरी डिफिकल्ट. इसी बीच देखिए एक बड़ा अपील, यहाँ पे अंपायर शायद कुछ डिस्कशन करने के लिए जा रहे हैं कि आखिर क्या हुआ है. यहाँ पे एक जोरदार अपील है. दे डेफिनेटली लुकिंग फॉर ब्रेक थ्रू, बैडली नीडेड फॉर ब्रेक थ्रू, क्योंकि ये बड़ी तेजी से रन बना रहे हैं. तर नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या जर आपण पाहिलं तर रोहित ब्लास्टर नाशिक संघ मात्र 5 विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ती विकेट इथे मात्र खूप मोठी अपील झाली. परंतु इथे पंचांकडे मात्र आपण पाहिलं तर आदरणीय संतोषजी भालेराव सर असेल, दुसऱ्या बाजूला अमरजीत साठे सर आहेत, थोडीशी मात्र चर्चा करतायत आणि चर्चा केल्यानंतर या चर्चेचा नक्की आपण पाहतो निर्णय काय होणार आहे याबद्दल देखील चर्चा होईल. परंतु त्याही पलीकडे मी सर आपण अजून एक चर्चा करूयात की ज्या पद्धतीने पहा इथे सिनियर खेळाडू आहेत, मोठी खेळाडू आहेत. कृष्णा पवार आपण पाहतोय अजूनही मैदानामध्ये त्याच्या बॅटमध्ये फक्त 1 षटकार आलाय, परंतु इथे मैदानामध्ये जबरदस्त आक्रमक झालाय. त्याचं नाव आहे भरत कदम. जबरदस्त सुरुवात करून दिली आहे, म्हणजे एखादा नवीन खेळाडू आलाय, नवीन खेळाडूला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं तो सोनं करतोय. त्याचं नाव आहे भरत कदम. बिल्कुल, क्योंकि बड़े दिन पे जो है आप कितना भी इधर उधर परफॉर्म कर लें, जब आपके बड़े मुकाबले आते हैं ऑन अ बिग डे, अगर आपका उस दिन बल्ला बोल रहा है तो फिर जो है आप वो अपने टीम के लिए बड़े उपयोगी साबित होते हैं. और अभी तक आश्चर्य की बात है कि विकेटें नहीं गिरी है, ये कहीं ना कहीं जो है बड़ी परेशान करेगी इस समय रोहित ब्लास्टर को. एंड अदर हैंड भापकर 11 जो है बारामती की टीम, दे आर क्रूजिंग द काउंटर अटैक. जस्ट sheer fantastic batting by these two opener, by Bharat Kadam and Krishna Pawar. You must say look like a Rohit Sharma and KL Rahul kind of inning they have provided for their team at this moment. और एक लंबी यहाँ पे शायद थर्ड अंपायर के पास आई है, देखना पड़ेगा कि थर्ड अंपायर के डिसीजन क्या है. थर्ड अंपायर हमारे जरा बताएं, अनिल कुमार चौधरी शायद बीसीसीआई के थर्ड अंपायर हैं. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये युनिक स्पोर्ट्स परांडा यांच्या माध्यमातून जर परांडा ज्या काही बॅट्स इथे आहेत, अल्ताफभाई मुल्ला आणि तय्यबभाई मुल्ला यांच्या माध्यमातून ज्यांचा ब्रँड खऱ्यातून अगदी साता समुद्र पार देखील पोहोचलेला आहे. तो काफी देर के बाद ये इशारा आया है नॉट आउट का. काफी देर तक हमारे एक्सपीरियंस अंपायर जो है यहाँ पे शायद संतोष भालेराव होंगे. जी सर, नाम बताएं आप. राजू रावकर, जिन्होंने काफी देर के बाद जो है ये डिसीजन दिया है. संतोष ऑन फील्ड भूमिका अदा कर रहे हैं इस समय. जरूरी इस बात की है कि मुझे लग रहा था कि शायद गेंदबाजी में परिवर्तन करेंगे कृष्णा, तो शायद अभी भी वो पंकज के साथ कंटिन्यू कर रहे हैं यहाँ पे. हालांकि एक जोरदार अपील हुई थी जरूर, लेकिन नॉट आउट का इशारा. इस समय 36 रन, 36 विदाउट लॉस. फैंटास्टिक काउंटर अटैक बाय दीज टू बैट्समैन. तर पाहिजे मित्रांनो, पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे पंकज पाटील. उंच पर्यंत गोलंदाज आहे, राईट आर्म ओर द विकेट. ओ आणि या दरम्यान काय परफेक्ट यॉर्कर, क्लीन बॉल. फलंदाज मैदानामध्ये बाद भरत कदम. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीच टाळी. तो बहुत बड़ी झटका यहाँ पे, बहुत बड़ा विकेट. और इस विकेट की जरूरत थी कि जिस अंदाज में दो ओपनर जो बल्लेबाजी कर रहे थे, विस्फोटक बल्लेबाजी कर रहे थे, दे नीड अ बैडली विकेट हियर फ्रॉम नासिक. रोहित ब्लास्टर, एक्सलेंट यॉर्कर. मैं इतने देर से यही 15-20 मिनट से हम लोग चर्चा कर रहे थे कि एक भी गेंद जो है यॉर्कर नहीं पटकी गई, अवे फ्रॉम द राइट हैंडर नहीं. शायद पहला सटीक यॉर्कर था और आपको ये विकेट देके गया है. इससे पहले हम लोग रडार में, स्लॉट में गेंदें कर रहे थे, शॉर्ट ऑफ लेन ज्यादा गेंद कर रहे थे, और इस समय गेंदबाज को सफलता. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजाला आपण पाहिले तर पंकज पाटील यांना इथे यश मिळत आहे. आणि स्कोर जर आपण पाहिलं गेलं तर धापलकावरती आहे त्या 37 धावा, 37 रन आहे. आणि इथे मैदानात पाहायचं नवीन फलंदाज मैदानात दाखल होणार आहे.
अक्षय तावरे जो आपण पाहतो नक्कीच मैदानामध्ये फलंदाज दाखल होतोय. भरत कदम मैदानात बाद झाल्यानंतर आता अक्षय तावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे आणि इथे पंकज पाटील यांनी खरं पाहतो नक्कीच इथे मैदानामध्ये ब्रेक थ्रू मिळून दिलाय. और मैं बता दूं आपको सुमित की जो अभी जो लीग मैचेस जो हुए थे 2 दिन पहले, इन्होंने बड़ी शानदार परफॉर्मेंस की थी अक्षय तावड़े अपने टीम के लिए. 2 मैन ऑफ द मैच उन्होंने जीता था उस दिन. Back of the length. This is the length they wanted exactly. Cramping the batsman, almost an incoming delivery. This is the first ball I have seen from the since morning. Wonderful delivery by Pankaj Patil here. Already he has taken a wicket. At this moment the score moves on 38 for 1. 38 रन एक विकेट. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर दुसरं षटक सुरू असताना स्कोर कार्ड आपण पाहतोय 38 धावा धावलकावरती आहेत. पंकज पाटील पुन्हा तयार. यावेळी पाहायचंय बिग ब्लास्ट. मैदानाच्या मध्ये पहा कृष्ण पवारचा वार. हा चेंडू जाणार आहे षटकार. 6 धावा. छत्रपती थँक्यू टू से. आणि खरं तर जर पाहिलं तर पहा हेमंत सर आपण पाहतोय सिरसाट स्पोर्ट्स माध्यमातून जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर या सिरसाट स्पोर्ट्सचं मात्र नाव आता मोठं होताना पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर धामर या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर पत्रकार आदरणीय भानुदासजी पराड यांच्या नेतृत्वामध्ये सिरसाट स्पोर्ट्स हा संघ मात्र सेमीफायनलमध्ये दाखल झाला. म्हणजे एवढी मोठी सिरसाट स्पोर्ट्सची स्पर्धा चालू असताना देखील त्यांच्या नावाने अनेक संघ महाराष्ट्रभर खेळत असतात. हे सर्वात मोठं यश हे सिरसाट स्पोर्ट्सचं यश आहे. हे सर्वात मोठं यश. अंपायर कुछ बता रहे हैं, जरा चेक करें. आदरणीय अमोलजी सिरसाट यांचं सर्वात मोठं यश आहे. इन द मीन टाइम इतनी अच्छी एक बैक ऑफ लेन गेंद करने के बाद जो है थोड़ी सी गेंद को ओवर पिच रखा और बल्लेबाज ने इसको आते के साथ जो है बड़ी शानदार ढंग से लॉन्ग ऑन के ऊपर से. दैट वाज अ 91 मीटर 6 इनटू द लॉन्ग ऑन. दैट वाज अ बिग वन. स्कोर मूव्स ऑन 44. इस बार पटकी हुई गेंद. देखना पड़ेगा कि गेंद सीमा रेखा के बाहर. यस, बल्ले से आई है और एक और चौका. रन्स आर कंटिन्यू फ्लोइंग हियर. 48 48 पर 1. हा मारलाय चौका. सिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनी चौका. तो ये भी ओवर जो है काफी महंगा जा रहा है. विकेट गिरने के बाद भी अगर इस तरह से अगर ओवर जा रही है तो थोड़ा सा चिंता का विषय है. ये याच्याकडे आपण पाहतो मैदानामध्ये चौकार जो आलेला आहे आणि चौकार पण पाहतो. या दरम्यान पुन्हा एकदा पाहायचंय बिग ब्लास्ट. पुन्हा एकदा पात्र पहा इथे आक्रमण मैदानामध्ये सुरू आहे. आउट ऑफ द पार्क 6 रन षटकार. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. 50 up in a no time. Look at the run rate. पहले 3 ओवर में 54 रन. 54 for 1. 18 रन के हिसाब से ये रन बना रहे हैं. तर नक्कीच आपण पाहतो ज्या पद्धतीने मैदानामध्ये पहा इथे कृष्णा पवार आता मात्र थांबायला तयार नाहीये. आतापर्यंत फक्त 2 चेंडू ते डॉट खेळलाय. त्यानंतर आपण पाहतोय षटकाराला चौकाराला पुढा षटकाराला आहे आणि संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय धावलकावरती धावा आहे त्या 54 धावा धावलकावरती आहेत. एक जबरदस्त सुरुवात. तिसरं षटक सुरू असताना पहले तो 11 गेंदों पे 22 रन की तूफानी पारी आपको जाकर करके भरत ने खेली. उनके आउट होने के बाद जो है इन्होंने अब जो है मोर्चा संभाला है कृष्णा पवार ने. इनकी स्ट्राइक रेट देखिए 7 गेंद पे 23 रन. जस्ट अबव 325. हॅलो, खेळाडूंना विनंती आहे सामना 5 षटकांचा नाही 6 षटकांचा आहे. त्यामुळे थोडी घाई करणं गरजेचं राहणार आहे. इथं 3 षटकं आतापर्यंत टाकून झाली. अजून 3 षटकं टाकायची बाकी आहे. त्याच्यानंतर पहिला डाव संपेल. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण लावायला 5-10 मिनिटं वेळ जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. त्याच्यानंतर एक सेकंड सेमी फायनल आहे आणि त्याच्यानंतर फायनल आहे. म्हणजे आपल्याकडे वेळ जर आपण पाहिला तर आता जवळपास 1:25 झालेले आहेत आणि आपल्याकडे मॅक्झिमम 5:30 ते 6 हा वेळ आपल्याकडे आहे आजचा दिवस संपवण्यासाठी. त्यामुळे वेळ आपल्याकडे जो कमी आहे ना तो वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. रोहित ब्लास्टर्स नाशिक टीमच्या कॅप्टनला कृष्णा सर आपल्याला विनंती असेल सर वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे ही आपल्याला कळकळीची विनंती आहे. आणि जर सूचना करूनही जर एखादा संघ जर वारंवार वेळखाऊपणा जर करत असेल तर त्या टीमवरती कारवाई केली जाईल. त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल अशी आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला कडकडीत आता वॉर्निंग आहे. आता विनंती नाही, आता कडकडीत वॉर्निंग असणार आहे. थँक्यू. आप सर बता रहे थे 6 बजे तक की बातें हैं. 5:30 बजे स्थिति खराब हो जाती है. तर जमीपर्यंत मॅचच्या दिशेने पहा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज येणार आहे. तो आता
अमर गोरे मॅन फ्रॉम आपण पाहतोय चाकणगावचा असणारा खेळाडू आणि ज्या खेळाडूच्या नावावरती रेकॉर्ड आहे याच मैदानावरती आपण पाहिलंय. हा चेंडू पाहिजे पहिल्या चेंडू मैदानात असणारा अतिशय स्लोअरमन पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण असणारा हा चेंडू आपण मैदानात पाहिलाय अमर गोरेचा. हा चेंडू आपण जर मैदानात पाहिलं तर पूर्णपणे डॉट आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. अमर गोरे मिस्टर बायकर म्हणून देखील मात्र या खेळाडूची ओळख आहे. त्याचबरोबर खेड तालुक्यातील चाकणगावचा असणारा खेळाडू तो अमर गोरे. याच मैदानावरती ज्या खेळाडूने 10 चेंडूमध्ये 50 धावा बनवण्याचा रेकॉर्ड केलाय तो अमर गोरे. कोलबट टप्प्याचा पुण्याचा चेंडू होता आणि यावेळी 5 चेंडू पडल्यानंतर थोडंसं इथे वळण घेतोय फलंदाज. आपण पाहतो मैदानाच्या जर आपण पाहिले तर इथे अक्षयला हा चेंडू ते समजू शकला नाहीये. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट आहे. 2 चेंडू डॉट आलेत. एकही चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये बॅटवरती इथे चेंडू आलं नाहीये. अमर गोरेने इथे ओळखलंय, अमर गोरेने इथे हेरलंय की जे वेगवान चेंडू टाकले जात आहेत त्या वेगवान चेंडूवरती इथे धावा येत आहेत. आता इथे पहा अतिशय फक्त गतीमध्ये मिश्रण आहे. मनकडी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये आणि इथे पहा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. आता रेड झोन आहे की ग्रीन झोन आहे हे देखील मैदानात पाहणं गरजेचं आहे. बेचाळीस पॉईंट आपण पाहतोय 3 जो नियम आपण पाहतोय जर मैदानामध्ये पाहिले गेले तर नक्कीच इथे वापरला जाणार आहे. परंतु यामध्ये फलंदाज बाद आहे की नाही हे मैदानामध्ये पाहणं गरजेचं अजून आहे. तर रिझल्ट यायचा सुमित बाकी आहे हेमंत सर, रिझल्ट यायचा बाकी आहे. पण कृष्णाला कदाचित असं वाटते की 99.99% त्याला असं वाटते की कदाचित मी पिंपरीच्या बाहेर असावं. तो बराचसा मैदानाच्या अगदी बाहेर येण्याचा त्याचा मात्र जो प्रयत्न आहे मात्र तो थोडासा थांबलाय. आता रिझल्ट यायचा फक्त बाकी आहे आणि दुसरा फलंदाज सुद्धा रेडी आहे. फक्त रिझल्ट काय येतोय आणि फलंदाज बाद आहे. तरकेच आपण पाहतो मैदानामध्ये ही चतुराई मैदानामध्ये पाहायला मिळाली अमर गोरेची. पहा काही सामने खऱ्या शक्तीने जिंकता येत नाही ना तर तिथे युक्ती केव्हा ही सरळ शरताना पाहिली आणि तीच युक्ती इथे अमर गोरेने वापरली. हे जर काय सांगाल या विकेट बद्दल? देखिए हम टाइम मैनेजमेंट की बात करेंगे क्योंकि हमारे पास समय की बहुत ज़्यादा कमी है. अगर आप समय आप बीसीसीआई वगैरह या कोई बोर्ड या इंटरनेशनल मैचेस देखेंगे, अगर दिन भर में 4-5 बार अगर पानी चली गई पीने के लिए तो उसमें 20 मिनट जो है बर्बाद हो जाते हैं. तो यहाँ पे हमारे लिए एक क्षण इंपॉर्टेंट है. जैसा कि मनोज ने बताया कि ऑलरेडी जो है वो आउट है तो सब चीज़ें टाइम मैनेजमेंट में काम आती है. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय आमचे गोविंद नाना खांदवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी गोविंद नाना खांदवे साहेबांचं मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. या धर्मबाईच्या मैदानामध्ये चेंडू घेऊन काढला जाईल आणि तदनंतर घेतलेली एक सिंगल आहे. नवीन फलंदाज देखील आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झालाय. इस समय जो हमारा जो प्रोजेक्टेड स्कोर है वो 90+ बता रहा है. हम इसी तरह की चर्चा जो है पहले 2 ओवर में कर रहे थे. दे नीड टू कम बैक, दे नीड टू टेक विकेट एट दिस मोमेंट टू स्टॉप द रन फ्लो ऑफ द बारामती एट दिस मोमेंट. अक्षय पाहिजे स्ट्राईकवरती तयार आहे. फलंदाज अमर या दरम्यान पाहिजे कोलबट टप्प्याचे मैदानामध्ये असेल सरबॅट फटका. ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे मैदान करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला इथे फील्ड केलाय आणि तोपर्यंत पहा मैदानाच्या मध्ये इथे जर आपण पाहिले गेले तर घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणार आहे. डबल कावरती धाबा आहेत त्या 56 धाबा आणि आतापर्यंत आपण पाहतोय 2 फलंदाज देखील मैदानामध्ये बाद झालेत. एक बड़ी उनके लिए राहत की बात है रोहित ब्लास्टर की जो दोनों जो ओपनर देते हैं विस्फोटक जो बल्लेबाजी कर रहे थे, दे बैक इनटू द पवेलियन एट दिस मोमेंट. नाउ शॉट ऑफ लेन जस्ट अपरकट इनटू द बैकवर्ड पॉइंट रीजन. Oh, a valiant effort has comes to an end. Wonderful timing for more. मौका हा मारलाय चौकार. शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार. तो इस समय स्कोर 60 रन 2 विकेट. इस शॉट को देखने के बाद 2003 सेंचुरियन याद आता है सचिन पाकिस्तान के अगेंस्ट में. तर नक्कीच आपण पाहतोय ती आठवण आजही मात्र चिरंतर सुरक्षित सरांनी मात्र लिहून ठेवणार आहे. कारण आपण पहिले शोएब अख्तरच्या गोलंदाजीवरती अप्पर कट खेळणारे सचिन रमेश तेंडुलकर आपण पाहिलेले आहेत. परंतु पाहूया या देखील मैदानामध्ये जाऊया पुन्हा एकदा. इथे अक्षयच्या बॅटमधून आलेला चौकार आहे आणि या चौकाराच्या मध्ये संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणार आहे. डबल कावरती धावा आहेत 60 धावा. अमर गोरे पुन्हा एकदा थोडंसं सामना आपण पाहता मैदानाच्या मध्ये थांबवला जातोय. अमर गोरे पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा तयार असणार आहे. स्ट्राईक फ्री असणारा फलंदाज पुन्हा एकदा पहा अक्षय तावरे स्ट्राईक तयार आहे.
शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा मैत्रीदेव होता. इथे पहा डीप कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय. जमीन समांतर खेळला फटका. चेंडू इथे थांबणार नाही. परफेक्ट टायमिंग होता. चेंडू जाणारे सीमारेषा बाहेर. हा चौकार. वाढला धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय. एक सनसनीत चौकार. पत्रकार भानुदास पराड, लोकमत पुणे यांचा सनसनीत चौकार. देखिए यहाँ पे सुमित, मैं बॉलर से बहुत ज्यादा नाराज हूं. बड़ी अच्छी ओवर डाल रहे थे वो, आखिरी गेंद पर एक लूजनर दिया ऑफ स्टंप के बाहर, और अभी भी यहाँ पे जो है इन्होंने 10 रन खर्च किए और वो चौका बनाया. कभी कभी होता क्या है कि एज ए बॉलर आपको ओवर को शानदार ढंग से फिनिश करना पड़ता है. आखिरी गेंद पर अगर चौके छक्के दे दें, इससे ओवर जो सारी मेहनत बर्बाद हो जाती है. इस समय स्कोर जो है 64 रन 2 विकेट के नुकसान पे. बड़ी मुश्किल में नजर आ रही है टीम. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये बरेचसे प्रश्न आता कृष्णा सातपुतेच्या अवतीभोवती मात्र फिरत असणार आहे. कारण जशी अपेक्षा होती, जशी स्ट्रॅटेजी बनवली होती, स्ट्रॅटेजी प्रमाणे रणनीतीप्रमाणे काहीच तिथे होत नाहीये. कारण अपेक्षा होती एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून करावी, परंतु विजय पॉलीच्या संघाने खऱ्यातून जर पाहिलं तर भापकर .711 बारामती संघाने पाहतोय ज्या पद्धतीने सुरुवात मैदानामध्ये केलेली आहे, ती जबरदस्त सुरुवात इथे पाहायला मिळते. आणि एक मोठं टार्गेट आता उभं होताना पाहायला मिळालं. कारण धावलकावरती धावा आहेत 64 धावा, आणि आतापर्यंत आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर 5 षटकांचा खेळ देखील मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. बिल्कुल सही बताया कि जो शानदार मैंने कुछ देखा वहां पे शुरुआत में 8-10 गेंदों पे, तो इन्होंने कुछ अच्छी गेंदों को भी बड़े स्ट्रोक्स लगाए उन्होंने, कि कुछ को एक नथिंग रॉन्ग विद द डिलीवरी, कुछ एक उस पे भी बड़े शॉट्स लगा रहे थे वो. तो उसका नतीजा है कि 4 ओवर में इस समय 64 रन, बचे हुए 12 गेंदों पे, और अगर 25 से 30 रन जोड़ते हैं तो देखिए हमको लग रहा है कि स्कोर कहीं 90 प्लस ये पार ना कर जाए यहाँ. तर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर जशी अपेक्षा ठेवली होती बारामती संघाने, आणि ती अपेक्षा कुठेतरी इथे मैदानामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळाली. खऱ्यातून सिरसाट स्पोर्टच्या माध्यमातून अमोलजी सिरसाडा असेल, मल्हारप्पा गव्हाणे असतील, त्याचबरोबर त्यांच्या समोर असतील त्यांची टीम आहे, त्यांनी खऱ्यातून घेतलेले खूप सारे कष्ट आपण नक्कीच या मैदानामध्ये पाहतोय. कारण कष्ट खऱ्यातून स्पर्धा भरवत असताना हेमंत सर आपण पाहिलं तर खेळाडूचे फॉर्म भरणे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर खेळाडूंना आयकॉन निवडणे, आयकॉन खेळाडू खेळवणे, पण आता गोलंदाज यार शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटवरती आपण पाहतो चेंडू येऊ शकला नाहीये, आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर धनंजय भिंताडे हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या चेंडू मैदानात डॉट आलाय, बाउन्सरने मैदानात इथे स्वागत केलंय. तो यहाँ पे जो है बल्लेबाज ने रिव्यू लिया है, क्योंकि स्कोर लेग अंपायर ने जो है 1 बाउंस करार दिया है. So Dhananjay is looking for whether it is up above the head or not. If it is goes, definitely wide can be given, but need to check. So decision review has been taken from the third umpire. तो उसी के लिए गए हैं कि शायद ये सर के ऊपर है या नहीं है. कारण इथे एका एका धाब्याला देखील महत्व असणार आहे, एका एका चेंडूला महत्व आहे. कारण उर्वरित जे काही स्लॉगवरची षटकं आहेत, या स्लॉगवरच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस आपण जर पाहिलं तर नक्कीच बारामती संघाने इथे ठेवलेला आहे. परंतु तिसऱ्या पंचाची बागडी निर्णय काय येणार आहे याची देखील चर्चा होणार मात्र आहे. परंतु धनंजयच्या हातामध्ये षटक सोपवलंय. धनंजय खऱ्यातून क्रिकेटची सुरुवात करत असताना या खेळाडूने एक चांगला फलंदाज म्हणून मात्र नक्कीच क्रिकेटची सुरुवात केली, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं गेलं तर एक चांगला गोलंदाज म्हणून देखील या खेळाडूची आता ओळख होताना पाहायला मिळाली. यहाँ पे हम ये कहना चाहेंगे कि कम से कम थर्ड अंपायर अपना डिसीजन दे, बल्लेबाज अपने अपनी जगह पे खड़े रहे हैं, क्योंकि अगर मान लीजिए कि डिसीजन आता फिर आप वहां पे जाएंगे, इस समय फिर मोमेंटम टाइम के लिए वेस्ट करेंगे, इसलिए आप अपने जगह पे जाएं, वो ज्यादा जरूरी है. They still third umpire is checking कि whether this ball goes above the head height or not, because it's very close. So that's why he has a square leg umpire has given the 1 bouncer in that over. 64 for 2 at this moment. आपने सही बताया था कि एक एक बॉल इंपॉर्टेंट है यहाँ पे, क्योंकि अगर ये लीगल डिलीवरी हो गई तो आपके पास शायद 10 या 11 गेंद बचेंगे, और अगर वाइड मिलता है तो आपको एक एडिशनल बॉल फेंकने पड़ेंगे, और एक एक बॉल जो है 5 ओवर 6 ओवर के मैच में बहुत मायने रखता है. शायद अभी भी हमारे थर्ड अंपायर चेक कर रहे हैं. म्हणून पाहतोय तिसऱ्या पंच नेशनल मात्र नक्कीच कळवले की हा चेंडू एक्स्ट्रा डोक्याच्या वरून मात्र चेंडू गेलेला आहे, त्यामुळे पंच नेशनल कळवले हा चेंडू वाईट बॉल आहे. एक अवंतर धावा मिळणार आहे, आणि या अवंतर धावणे संघाचं धावलक पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती आता धावा जास्त नाही, त्या 65 धावा ज्या धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पाहिजे पुण्याला तयार असेल मैदानामध्ये धनंजय भिंताडे. म्हणजे पहा इथे किती एक बारकाईने लक्ष मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेवरती आहेत. पंच त्या दर्जाचे आहेत, त्याचबरोबर खेळाडू त्या दर्जाचे आहेत, आणि अतिथी कक्ष जर आपण पाहिजे अतिथी यांचं आगमन आणि त्या देखील त्या दर्जाचं आहे. गोलंदाज तयार पुण्याला पहा धनंजय भिंताडे. काफी लंबा रनअप है इनका, करीब करीब 25 से
26 यार्ड का रनअप है। पटकी हुई गेंद इस बार, क्या बेहतरीन टाइमिंग, लेकिन मिड विकेट पे फील्डर मौजूद, एक रन वहां पे मिलेगा। थोड़ा सा जल्दी खेल गए, थोड़ा सा रुक करके खेलते और एलिवेशंस के साथ मारते तो शायद एक बड़ा स्ट्रोक्स मिलता, लेकिन धनंजय की गेंद भी तेज आ रही है, इसकी वजह से थोड़ा सा बैट में हरीड अप आ रहा है। यहां पे स्कोर बढ़ता हुआ 66 रन 2 विकेट। तर पाहायचं मैदानामध्ये खऱ्या पाहिलं तर अक्षय तावरे आणि दुसऱ्या बाजूला संतोष लष्कर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पाहायचे मैदानात धनंजय भिंतळेचा पुढे चेंडू असणार आहे। वाईट गेला तर आपण पाहतो एक मिड विकेट मध्ये चेंडू खेळला गेला आणि तदनंतर त्याच्यावरती आलेली एक सिंगल आहे। स्ट्राईकमध्ये असणारा फलंदाज पुण्याच्या मैदानात तयार असणार आहे तो आता अक्षय तावरे। शागन तयार, वेळ अतिशय महत्वाचा मित्रांनो, खेळाडूंना देखील विनंती असणार आहे, वारंवार सूचना येत आहेत की तुम्ही वेळ वाचवत चला। राऊंड द विकेट येतो यावेळी पाहायचं मैदानाच्या आतमध्ये, हा चेंडू इथे कळवलाय, नो बॉल। पुन्हा एकदा पहा इथे अति हुसळीचा हा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय, नो बॉल इथे पंचाने केलेला आहे। म्हणजे पहा सोने पे सुहागा आहे, तुम्ही एकाची अपेक्षा करतो इथे तुम्हाला दोन मिळतात। ये देखिए, ये तो आपने सही बताया कि सोने पे सुहागा है। एक तो वाइड दे गए थे अबव द हेड, ऑलरेडी 1 बाउंसर हो गया था, ऊपर से नो बॉल और ये फ्री हिट भी मिलेगा। यहां पे बाय 1 गेट 1 ऑफर है। एक तो ऑलरेडी 67 हो चुका है, ऊपर से इस तरह की एक्स्ट्रास। इस बार बेहतरीन टाइमिंग, लुक एट द बॉल रेसिंग टुवर्ड्स द बाउंड्री, माय गुडनेस मीन नथिंग रॉन्ग विद द डिलीवरी, इट्स अ sheer क्लास बैटिंग, 4 runs all the way into the deep extra cover boundary. पाहुणी मौका हा मारलाय चौकार, शिरसाट स्पोर्ट क्लबचा सनसनीत चौकार। एक जबरदस्त आपण पाहतो मैदानामध्ये फटकेबाजी मधून पाहतो मैदानामध्ये करतोय तो, त्याचं नाव आहे अक्षय। जबरदस्त कामगिरी करतोय, पहा नौका खेळाडू आहे, संधी मिळाली आणि तो संधीचे ते सोनं करतोय। आयुष्यामध्ये माणसाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे। ऑन द राइज ओवर द अप एक्स्ट्रा कवर पे सबसे टफ शॉट माना जाता है खेलने के लिए, वहां पे वो स्ट्रोक्स खेल रहे थे वो। नक्कीच आपण पाहतो एक चांगला टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळाला। पुन्हा एकदा पाहायचा मोठा फटका खेळलाय, गगनभेदी बिग 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 ब्लास्ट, चेंडू जातोय सीमारच्या बाहेर, छेरे षटकार। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। 77 रन 2 विकेट। ये तो मुझे लग रहा है कि हवाओं का पूरा साथ मिला और बहुत ही बड़ा छक्का था ये। पूरे जबरदस्त फॉर्म में बल्लेबाजी अक्षय, 9 गेंद पे 20 रन, 2 मैन ऑफ द मैच ऑलरेडी ले चुके हैं ये। तर नक्कीच आपण पाहतोय ज्या फॉर्म मध्ये मैदानामध्ये अक्षय तावरे पहा जबरदस्त बॅटिंग इथे मैदानामध्ये करतोय। चौकार आलेत, लागोपाठचे 3 चौकार खेळल्यानंतर एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये आला। म्हणजे पहा त्याचा कॉन्फिडन्स आहे, त्याचा जो आत्मविश्वास आहे, त्याचा स्वतःवरती जो विश्वास आहे तो जबरदस्त आहे आणि त्याच कामगिरीने पाहतो इथे मैदानामध्ये कामगिरी करतोय। आता कृष्णा सातपुते समोर खरं तर पाहिलं गेलं खूप मोठे आव्हान आता उभी होताना पाहायला मिळत आहेत। आता करावं तरी काय? इससे क्या हुआ कि आप अगर बहुत ज्यादा रन पहले दे देंगे तो आप ये सारे रन आपको चेस करने पड़ेंगे, ये सारे रन आपको बाद में रन बनाने पड़ेंगे, वहां पे आपको तकलीफ होगा। 77 धनंजय पुन्हा पाहायचं तयार असेल, उर्ध विकेट। पुन्हा एकदा पाहायचं मोठा फटका, यावेळी पाहायचं चेंडू फक्त उंची घेतली क्षेत्ररक्षक, डाऊन द बॉल होता, परंतु इथे पहा चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, हा चौकार।
007-11 बारामती या संघाचा जर विचार केला तर लागोपाठचा हा तिसरा सामना आहे. या सामन्यामध्ये त्यांनी 70+ धावा आतापर्यंत बनवले आहेत. 70 पेक्षा जास्त या संघाने आतापर्यंत 3 सामन्यामध्ये बनवले आहेत. म्हणजे एक चांगली फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करत असणारा हा संघ जो आपण मैदानामध्ये पाहतोय भापकर 007-11 बारामतीचा संघ आहे. पायचे शेवटचे षटक गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. यावेळी पायचे जमिनीवरती गुडघा टेकवला लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ओहो आणि इथे पहा मैदानाच्या मध्ये काय खराब फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि चेंडू जाणारे सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार 4 रन. ये कप्तान को बड़ी मुश्किल होता है कि जब आपके बाउंड्री लाइन पे फील्डर लगाया है और आपके पीछे से 4 हो जाए, दैट मींस यू आर नॉट श्योर योर पोजीशन इनटू द बाउंड्री लाइन रोप. तो आपको जो है देखना पड़ेगा. थोड़ा सा ओवर रन कर गए थे, आगे गए थे और गेंद जो है पीछे से 4 रन चली गई छूट कर करके. गोलंदाज तयार पण आता पाहिजे मैदानाच्या मध्ये शॉर्ट पिच होता पुन्हा पाहिजे लॉंग ऑफ मध्ये चेंडू मात्र खेळून काढला जाईल. अक्षकवरचा क्षेत्ररक्षक यावेळी मात्र तयार असणार आहे. चेंडू इथे अडवतोय. एक सिंगल मैदान मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती धावा आहेत ते आता 88 धावा धाबलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खऱ्यादाना पाहिजे मैदानाचा स्ट्रायकर असताना फलंदाज शुभम मोरे टेनिस क्रिकेटचे जगतात असणारं याही खेळाडूचं खूप मोठं नाव राहिलेलं आहे. परंतु खऱ्यातनं जर पाहिलं तर इथे क्षेत्ररक्षण सुधारवणं गरजेचं आहे. इथे विकेट कॅच चांगलं चांगला धावा इथे रोखणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. हालांकि बड़े स्कोर की ओर बढ़ रहे हैं जरूर. कोई भी टारगेट जो होता है ना क्रिकेट में जो हमेशा इतिहास बनते रहते हैं, लेकिन बैटिंग बेल्टर ये नजर आ रही है. सारी धूप की वजह से गर्मी जो विकेट पे आई है पूरे गेंद जो बल्ले पे शानदार ढंग से आ रही है. हम इसको रन चेज में देखेंगे कि किस तरह से बल्लेबाजी हो रही है क्योंकि अभी 88 बन गए यहां पे. तो लंबा हिट लगाना चाहते थे, गेंद के लाइन को मिस कर गए. रेयर डॉट बॉल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ दिस. माइंड यू दिस इज अ डेथ ओवर इज गोइंग ऑन. बड़ी देर के बाद मुझे एक डॉट बॉल देखने को मिली है. शानदार वापसी. और आपको 1-2 डॉट बॉल करने पड़ेंगे कि कम से कम आप जो है 95 के आसपास रोके. वंस यू क्रॉस द 100 एक जो सायकोलॉजिकल एडवांटेज हो जाता है विपक्षी टीम के लिए. तर नक्कीच आपण पाहतो मैदानामध्ये शेवटचं षटक जर आपण पाहिलं गेलं तर प्रवीण आहिरे गोलमार्गावरती कामगिरी करतोय. स्ट्राईकवर असताना फलंदाज पण आता तयार आहे शुभम. यावेळी 5 शफल झाले. जमीन समांतर मिड विकेटला चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तयार आहे. चेंडू इथे अडवतोय. सिंगल घेतली गेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे आहे का परंतु पाहायचा आहे. चेंडू इथे सोडून दिलाय आणि तोपर्यंत मैदानामध्ये पहा इथे 2 धावा यशस्वीपणे मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात. पहा चुकी हेमंत सर कोणाकडून होतीये तर संघाचा संगणक कृष्णा सातपुते या खेळाडूकडून ती चुकी मैदानात होतीये. पहा एखादा खेळाडू ज्यावेळेस मात्र चुकी करत असतो 11 खेळाडू त्याच्यावरती नाराज होत असतात, त्याला द्वेष देत असतात. परंतु आता संघाच्या संगणकाकडून ती चुकी झाली. दोष द्यायचा तरी कुणाला. नहीं वहां पे क्या हुआ था कि मैं देख रहा था कि वहां पे थोड़ा सा ग्रास है. अचानक ढंग से वहां से गेंद उठी और थोड़ा सा ऊपर से चली गई. 90 थोड़ी सी स्लोअर वन, लेकिन इसको लॉन्ग ऑफ के तरफ से गेंद उठा के मारने की कोशिश. नीड टू चेक वेदर इट इज अ 6 और अ बाउंड्री. अंपायर का सिग्नल 6 रनों का यहां पे. नाउ द रन्स आर कंटिन्यू फ्लोइंग हियर. दैट मेक्स 96 ऑन द बोर्ड. 96 रन. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. थँक्यू डीजे. आणि पहा मैदानामध्ये आपण पाहतोय सिरसाट स्पोर्ट्स आयोजित आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभा करणारा संघ कोणता असेल तर भापकर 007-11 बारामतीचा संघ आहे. पहा धाबलकावरती धावा आहेत त्या 96 धावा. पुन्हा एकदा पहा जबरदस्त टॉपेज घेतला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पहा चेंडू पर्यंत पोहोचला. चुकी आणि पुन्हा एकदा होणारी चुकी. आणि प्रेक्षकांना एकच विनंती करा एकदा जोरदार टाळ्या स्वागत. या स्पर्धेमध्ये पहिलं शतक पूर्ण करणारा संघ ठरलाय भापकर 007-11 बारामतीचा संघ. धाबलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 100 धावा.
और पूरे 100 पे लेके गए हैं। एक 3 फिगर शायद पहली बार इस महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग में इस साल का हुआ है। 101 रनों का लक्ष्य रहेगा। हम थोड़ी देर के बाद वापस करेंगे कमेंट्री बॉक्स में। याच्याकडे आपण पाहतो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाबळ प्रीमियर लीगचे असणारे सर्व मुख्य आयोजक आहेत, त्यामध्ये संदीपजी चौधरी आणि त्याचबरोबर हरणतळे स्पोर्ट्सचे असणारे सर्वे सर्वा आणि क्रिकेट जगतातील असणारा सर्वांवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व आदरणीय सचिनदादा खांदवे पाटील हे देखील उपस्थित राहिलेत। त्यांचं पुन्हा एकदा सिरसार स्पोर्ट्सच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। आणि यानंतर मी काय काळ थांबेल, मात्र तुम्ही अजिबात थांबू नका, तुम्ही पाहत राहा सिरसार स्पोर्ट्स आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आणि ऐकत राहा यानंतर जुन्नर भूषण मनोजी बिल्लेकर सर आणि त्यांच्या समवेत हेमंत सर। कृष्णा सातपुतेने जर सामना नॉटआउट जिंकून दिला तर स्टार पत्रकार विजयरावजी लोखंडे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। आणि आता आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये जो वेळ आहे तो खूप कमी आहे, तो वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे। आघाडीची जोडी जर आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये, इथे कृष्णा सातपुते आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज जो आहे तो प्रदीप गायकवाड, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये म्हणजे सातत्याने या जोडीने डावाची सुरुवात केलेली आहे। ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते। आणि रोहित ब्लास्टर्स निश्चितप्रमाणे जे आपण पाहतोय या टीमच्या असणारे टीम ओनर जे आहेत आदरणीय आमचे रोहित थोरात पाटील जे आहेत, टीम मॅनेजर आदरणीय आमचे संदीपजी बोर्डे सर आणि साहेबरावजी मगर सर जे आहेत, आणि त्याचा सगळा मित्रपरिवार कालच्यासारख्या आजचाही नाशिकवरून उपस्थित सगळा बराचसा मित्रपरिवार ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो।
म्हणजे इम्रान पठाण आता खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती जी आहे आणि अगदी सीमारेषेला नजदीक बसत खेळाडूंवरती पूर्णपणे बारकाईने लक्ष मात्र ज्यांचं जे आहे आणि खूप सारे टिप्स जे आहेत सल्ले जे आहेत हे निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी जे दिले जात आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये बॉल जे चेक केले जात आहेत त्यानंतर बॉल जे बदलले जात आहेत ते मात्र कशा प्रकारचे बॉल या ठिकाणी आपण जे पाहतोय फुलटॉस कंपनीचे मात्र चेंडू आपण या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे जे वापरत आहोत आणि एक दादासाहेब दांगडे यांच्या वतीने मात्र प्राईज आले खास बारामतीवरून. जेवढे षटकार बारामतीच्या संघाने खेळलेले आहेत त्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. सोनमता एकदा कळवा आम्हाला किती षटकार गेले सगळे. थांबा सर एकच मिनिट. हां या स्पर्धेच्या निमित्तानं आत्ता बारामतीचा संघ मैदानामध्ये खूप चांगला खेळला, अतिशय दर्जेदार फलंदाजी तर झालेच, परंतु महात्मा फुले चषकाचे शिल्पकार रणजित जगदाडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण त्यांना डब्या बाजूला पाहतोय. अतिशय सुंदर, म्हणजे ज्यावेळेला महात्मा फुले चषक झाला होता तिथेही अक्षय तावरेची बॅट तळपली होती. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून झालं होतं आणि उदंड प्रतिसाद प्राप्त झालेली ती स्पर्धा महात्मा फुले चषक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतली होती. त्यांचे शिल्पकार या ठिकाणी दाखल होत आहेत. रणजितजी आपलं स्वागत आहे, वेलकम. पहिला स्क्वेअर कटचा मात्र एक लाजवाब फटका. चांगली सुरुवात नाशिक संघाकडून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. बाहुनी मौका. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळत आक्रमकता नाशिक संघाने मात्र दाखवून दिलेले. प्रदीपजी गायकवाड निश्चितप्रमाणे आपण पाहतोय आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती सचिन साळवेला खेळलेला मात्र जो काय सुरेख चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या डावात 100 धावा होत असताना 9 चौकार 6 षटकार जे मारले गेले, इथे किती षटकार आणि किती चौकार येत आहेत ते मात्र आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. या दरम्यान हा उसळलेला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू का बॅटवरती आला नाही. चांगल्या प्रकारचं काम निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केलं आणि कमबॅक करताना निश्चितप्रमाणे आपण त्याला जे पाहतोय. बापकर नॉट 7-11 बारामती विरुद्ध रोहित ब्लास्टर नाशिक ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि यातला जिंकणारा सरळ मेगा फायनल आहे MTPLच्या. या दरम्यान परत एकदा कव्हरला चेंडू खेळून करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि त्या दरम्यान सिंगल येते, धापलक वाढेल. संघाची धावासंख्या आपण पाहतो या ठिकाणी 5 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 100 झाल्यात, 101 बनवायच्या आहेत, पण ते बनवत असताना कृष्णा काय करणार आहे हे मात्र आपल्याला पाहिलं खूप मजा येणार आहे. कारण बऱ्याच जणांचं लक्ष आता कृष्णावरती डिपेंड आहे. याच्या अगोदर एक कृष्णा खेळला, कृष्णा पवार, जबरदस्त फलंदाजी कृष्णा पवारची आपण पाहिली. त्यानंतर अक्षय तावरीची फलंदाजी आपण पाहिली. शुभम मोरे शेवटच्या क्षणात आला आणि या दरम्यान मात्र चेंडू लॉंग ऑनला. कृष्णा 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 0 बरबाद. कृष्णा 0 बरबाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांकडून बरीच टाळी. धन्यवाद डीजे. आपण पुन्हा एकदा पाहू शकता बारामतीकर मैदानामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना कृष्णा बाद झालाय. तर दुसऱ्या बाजूला SP चषकाचे शिल्पकार अमर बगिया आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एक डॅशिंग अशी पर्सनॅलिटी आपण बघतोय डाव्या बाजूला. सर आपलं स्वागत है, वेलकम. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. रिव्यू के लिए आया है यहाँ पे थर्ड अंपायर के पास कृष्णा के लिए. अंपायर चेक कर रहे हैं.
सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक tenniscricket.in माध्यमातून देखील जोडले गेलेले आहेत. आता मैदानावरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढते. या सर्व तमाम प्रेक्षकांचं, सुज्ञ प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू कमेंट्री. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहतोय की आत्ताच आमच्यापर्यंत एक गोष्ट जी कळली गेलेली आहे की या स्पर्धेमध्ये 2 सेमीफायनल झाल्यानंतर सरळ मेगा फायनल आहे. याच्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी सामना होणार नाही. तो विनर टू थर्ड ज्या संघाचा पहिला क्रमांक असेल त्या संघाने सेमीफायनलला ज्या संघाला पराभूत केला असेल त्या संघाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. कृष्णा बाद झालाय तर कृष्णाच्या जागेवरती या दरम्यान आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रथमेश म्हात्रे. कालची फलंदाज आपण प्रथमेश म्हात्रेची पाहिलेली. कृष्णा बाद झाला, प्रथमेशच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली गेली. 101 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 धावसंख्येवरती पहिला फलंदाज कृष्णाच्या रोपडा बाद झालाय. रोहित ब्लास्टर्स नाशिक संघाला बसलेला हा जबरदस्त धक्का. वेळ वाचणं गरजेचं, समय बचाइए. सचिन साळवे तयार आहे. प्रथमेशसाठी या दरम्यान क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतो एक स्क्वेअर लेग आहे 30 सर्कलच्या बाहेर. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहे. या दरम्यान प्रथमेशच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर असेल. खिलाडी के मस्तक पे दस्तक और हे चेहरा छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या रुपये मात्र धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात 11 धावा आहेत. सचिन साळवेवरती केला गेला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी प्रथमेशच्या बॅटमधून परत एकदा अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र नकार दिला जातोय. तयारीत नव्हता प्रदीप गायकवाड. या दरम्यान अगदी पहिल्या धावसंख्यासाठी आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बोला नाही. बॅट्समन आहेत ना, बाहेरून नाही, बाहेरून नाही. हा बॅट्समन बोलते ना, मग बोलता येते आहेत. बॅट्समनला बोलू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ते खेळत आहेत ग्राउंडवर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय थोडीशी बातचीत निश्चितप्रमाणे केली जाते आणि इथं आपण पाहतोय की बराच वेळ निघून गेलेला आहे. म्हणजे आपण पाहतोय ना ऑन फील्ड कोण आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. वेळ सगळ्यात महत्त्वाची असताना तुम्हाला जो वेळ असतो, तुम्ही रिव्ह्यू जरी घेत असाल तरी तो रिव्ह्यू घेण्यासाठी तुमचा जो काळ आहे त्या वेळेतच तुम्ही मात्र रिव्ह्यू घेणं गरजेचं असतं. आणि ऑन फील्ड असणारे जे 2 बॅट्समन आहेत ते काय आणि कशा प्रकारे रिव्ह्यू घेत आहेत याच्यावरती डिपेंड आहे. आपण पाहतोय पहिल्या कोणतं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावसंख्या पहिल्या गटाच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित चेंडू जे शिल्लक आहेत ते अजूनही 30 आणि 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 90 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती भूषण गोळे. गोलंदाज मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळते उंच पुरस्कार खेळाडू आहे भूषण. स्ट्राईकच्या बाजूला फलंदाज प्रदीप गायकवाड आहे आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला प्रथमेश म्हात्रे. हलक्या तोंडी खेळून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल येणार आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? या दरम्यान अगदी थोडासा नकार तर दिला गेला होता आणि या दरम्यान चेंडूची फिकी खूप सुरेख पाहायला मिळाली. एक सिंगल आली. धावफलक धावसंख्या 12 धावा. अमरेश साहब जो हेमंतदास सर है सर, कैसा लग रहा है आपको ये मैच में? ये मैच वन साइड होगा या लास्ट गेंद तक ये मैच जाएगा, क्या लगता है आपको?
देखिए, आपको ऑस्ट्रेलिया सीरीज याद होगा, सारे बड़े खिलाड़ी वापस आ गए थे, फिर भी हमने ऑस्ट्रेलिया को ऑस्ट्रेलिया में हराया है। तो कभी कभी क्या होता है कि आपके बड़े खिलाड़ी पवेलियन वापस आते हैं, तो जिस नॉन रिकॉग्नाइज खिलाड़ी के लिए आइडियल सिचुएशन है, उनके लिए बहुत बड़ा मौका है हीरो बनने का। ये हालांकि जो है आस्क जो है बहुत बड़ा है। हिट ऑन द ऑफ, ओवर द लॉन्ग ऑन, वंडरफुल टाइमिंग, दैट वाज अ मैक्सिमम। आणि हा चेंडू मात्र लॉंगॉनला आपण पाहतोय खणखणी षटकार प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून परत एकदा षटकार आलेला आहे. षटकाराच्या रूपाने मात्र धावफलक निश्चित प्रमाणात वाढलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आता 18 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे संगणक टॉससाठी रेडी राहा. पॉवर प्लेची 2 षटकं संपली की आपण यानंतर लगेच टॉस करणार आहोत. या दरम्यान परत एकदा तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु जेल सुटलाय आणि चेंडूने अक्षरशः माती खाल्ली. प्रथमेशला मिळालेले हे जीवदान या दरम्यान किती महागात पडणार आहे, ते महागात पडणार आहे की नाही. प्रथमेशने मात्र हलक्यातने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथं मात्र आपण पाहतोय जीवदान मिळते ते प्रथमेशला. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती मात्र 19 धावा, 101 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेतन काळंगे, कोणी अपेक्षित पण केलं नसेल की चेतनकडून मात्र झेल सुटला जाईल. इथे मात्र चेंडू हवेत, तिथे झेल झालाय. प्रदीप गायकवाड बाद, सचिन साळवे झेल घेतोय. धक्का क्रमांक 2. चला टॉस करणं गरजेचं असेल. आले का दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत का, शिरूर अँड राहुरी. चला टॉस पलीकडच्या बाजूला जो करायचा आहे. तो 19 रन 2 विकेट यहां पे, बहुत बड़ा लक्ष्य. शुरुआत में जो विस्फोटक बल्लेबाजी हुई थी, दोनों में ज्यादा अंतर नहीं था. टॉस साठी ठिकाणी तितिक्षा पार्क हॉलीबॉल टीम कोणती आमची, जी रोज संध्याकाळी हॉलीबॉल खेळत असते 12-1 वाजेपर्यंत. तर त्या तितिक्षा पार्क मधील असणाऱ्या सर्व मित्रांना विनंती असेल, आपल्या शुभ असते टॉस आहे, टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये जायचं. मान सगळ्यांना दिला जातो. राहुल घोगडे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. प्रथमेश नॉन ट्रॅकच्या बाजूला, राहुल घोगडे स्ट्राईकच्या बाजूला आहे. 2 फलंदाज आघाडीचे मात्र धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 19 धावा आहेत. आणि आता आपल्याला पाहिजे, पहिला फलंदाज बाद झाला, 5 धावा धावफलकावरती होत्या. दुसरा फलंदाज बाद झाला, 19 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भूषण तयार आहे आणि इथं मिस टाइम हा फटका आपण पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक सचिन साळवे तैनात आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा, 101 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. पाहिजे आहे या शिरसा स्पोर्ट्स आयोजित असणाऱ्या MTPL मध्ये, अर्थातच महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगच्या मेगा फायनलला पहिला संघ कोणता असणार आहे. रोहित ब्लास्टर्स नाशिक की भापकर नॉट 7 बारामती, ते मात्र आपल्याला पाहिजे. गोलंदाजीवरती तयार आहे. ओ खोलबटाव्याचा चेंडू पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद पंचांचा बोटा कशाकडे. आणि इथे आपण पाहतोय 2 पंच तर एकत्र त्यात संतोष भालेराव सर आहेत. त्यानंतर अगदी आपण पाहतोय अमर साठे सर. हे दोन्ही फलंदाज, दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये मात्र जे येत आहेत चर्चा करतायत आणि तदनंतर आपल्याला कळणार आहे की मैदानाच्या आतमध्ये काय निर्णय येतोय ते मात्र आपल्याला पाहायचंय. मनोज, एक बार फिर टॉस के बारे में चर्चा हो सकती है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है स्मैश फाइटर बनाम श्रीराम दत्त राहुल के बीच, और सिक्का उछला राहुल के पक्ष में गिरा. इन्होंने कहा हम फील्डिंग करेंगे. सुमित डेकले ने यहाँ डिसीजन दिया है. राहुल वन द टॉस एंड इलेक्टेड टू फेवर्स. यानंतरचा सामना सुद्धा आपण
6 षटकांचा निश्चितप्रमाणे या दरम्यान अगदी आपण जो करणार आहोत आणि इथे काय निर्णय आहे आपण पंच जागेवरती जातील आणि तिथे गेल्यानंतर कळवतील. नॉट आऊट आहे आणि मला वाटतं बॅटला चेंडू निश्चितप्रमाणे लागला आहे आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की जे अंपायर्स आहेत ते सुद्धा माणसंच आहेत आणि निश्चितप्रमाणे खूप जोरदार चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला जो पाहायला मिळाला होता तो पायावरती लागला असेल पण तो बॅटला लागून कदाचित चेंडू पॅडवरती लागले की काय असं मात्र आपण पाहतोय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक वाढलाय. 21 धावा. चला वेळ वाचवा. वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. 21 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धापलक कधी आपण पाहतोय. ओके आत्ताची रन नाहीये 20 धावा आहेत. सॉरी वेळ वाचणं गरजेचं असेल. आसिफ सय्यद सर थोडंसं घाई करा विनंती असेल. बारामती टीम आसिफ सर गोलंदाजीवरती तयार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय. कॅप्टन वेगवान मारा आपण ज्याचा नेहमी पाहत असतो आणि JPL मध्ये ज्याच्या नावावरती विकेट हॅट्रिकचा एक अनोखा विश्वविक्रम आहे. या दरम्यान चेंडू फाईन लेगला आणि इथे चेंडू मात्र कव्हर केला जातोय. सचिनचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न होणार का परंतु डायरेक्ट हिट आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय जो केला गेला नाही आणि इथे रनआउटसाठी निश्चितप्रमाणे आपण पाहतोय इथे प्रथमेश मात्रची विकेट जोई तितक्याच महत्त्वाची आहे आणि इथे तो सुरक्षित आहे की असुरक्षित तो अपिंगमध्ये रिटर्न पोहोचलाय की मात्र पाहिलं जाते. नॉट आऊट आहे आणि लेग बायच्या रूपाने 2 धावा आहेत. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापालकावरती धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती आता 22 धावा. 22 101 धावसंख्येचा बाटला करायचा. व्हाईट बॉलच्या रूपाने मात्र धापलक जो वाढला गेलाय. संघाची धावसंख्या 23 धावा आहे. 23 विजय पावली तयार आहे आणि हा चेंडू चेंज ऑफ पेस राहुलच्या बॅटवरती चेंडू दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला नाही. 23 वरती धापलक आहे. अशा प्रकारचे डॉट बॉल संघाला खूप मोठे अडचणीत आणताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या सिमेंटची खेळपट्टी नाही आहे टर्फ विकेट आहे. त्यात थोडासा ग्रास जो खेळपट्टीवरती आहे त्यामुळे चेंडू अगदी जोरात येत आहेत. त्यामुळे इथे धावसंख्येचा पाठलाग करणं आता काही संघाने धावसंख्येचा पाठलाग केला असेल पण आपण ही गोष्ट आवर्जून सांगतोय की इथं धावसंख्येचा पाठलाग करणं तितकं सोपं नाहीये. त्यात 100 धावा झाल्यात. 101चा पाठलाग करायचा आहे आणि प्रथमेश मात्रे याची फलंदाजी पाहता कदाचित इथे सुद्धा या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. शुभम चेंडूवरती आलाय. एक सिंगल आहे. प्रथमेश स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी निश्चितप्रमाणे घेताना पाहायला मिळालाय. एक सिंगल आहे. धापालकावरती धावसंख्या 24 वरती धापालक या दरम्यान आपण पाहतोय. अमर गुरुची फलंदाजी विसरून चालणार नाही. ज्या अमर गुरुने काल 10 चेंडूत 50 धावसंख्येची खेळी केलेली आहे तो फलंदाज अजूनही खेळायचा बाकी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे इथे 100 जरी असतील पण 101 धावसंख्येचा कदाचित पाठलाग होण्याची शक्यता आहे. 2 बाद धापालकावरती धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 24 धावा आहेत आणि विजय प्रथमेश भात्रेसाठी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग, फाईन लेग अशी मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ऑन साईडला आहे आणि ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ सर्कलच्या बाहेर आहे. इथे क्लीन बोल्ड प्रथमेश मात्रेच्या रूपाने धक्का क्रमांक 3.
3 फलंदाज या दरम्यान जे बाद झालेत आणि 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा संख्या 24 धावा आहेत. संघ खूप मोठ्या अडचणीत आहे आणि आता आपल्याला पाहायचंय नवीन फलंदाज कोण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. धनंजय भिंताडे आपण फलंदाजांची खूप मोठी मांदी आळी आहे असं आपण म्हणूया. धनंजय भिंताडे आहे, अमर गोरे आहे, त्यानंतर अगदी आपण पाहतोय गणेश जाधव आहे. हे फलंदाज खेळायचे बाकी आहेत. तीन फलंदाज बाद झाले 24 वरती. रोहित ब्लास्टर्स नाशिक या संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज त्याला धनंजय थोडी आहे करा. धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये जातोय. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे त्या सामन्याकडे सगळ्या जणांचं लक्ष लागले गेलेलं आहे. सुमित विरुद्ध कुणाल अशी मात्र लढत आपल्याला नंतर पाहायला मिळाली. शिरूर विरुद्ध राहुरी. मला वाटतं प्लेइंग इलेव्हन दोन्ही टीमने दिल्यात का? शिरूरची मात्र आहे तीच प्लेइंग इलेव्हन असणार आहे. सुमित सर, राहुरी टीम तुमची प्लेइंग इलेव्हन मध्ये काही बदल आहे की आहे तीच आहे? तीच आहे. ओके, काही बदल नाहीये. ती ही टीम जी सकाळी क्वार्टर फायनल होती तशीच असणार आहे. आणि दोन्ही जे संघ आहेत सकाळी क्वार्टर फायनलचे पहिला सामना जिंकलेला आहे अशा दोन्ही टीम्स आहेत. आणि चिठ्ठीमध्ये या दोन संघांची नावं समोर आलेली. अचानक मात्र आपण पाहतोय तिची सुरेख जो टाकला जातोय. विजय पावळे जबरदस्त कामगिरी दरम्यान आपण पाहतोय जी करतोय. अचूक टप्प्याचा मारा आहे. गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग या दरम्यान अगदी दिली गेलेली आहे. गोलंदाज तयार आहे विजय. तो धनंजय आणि यावेळेसचा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या अगदी जवळून आहे. अमर साठे आणि संतोष भालेराव सर आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. वाईट बॉल आहे. सुरुवातीला नो बॉल आहे की नाही मात्र या दरम्यान अगदी चेक केलं गेलं. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान विजय चेंडू राखण्याच्या पूर्णपणे तयारीत नव्हता. या दरम्यान अगदी गोलंदाज विजय तयार आहे. परत एकदा या दरम्यान मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न स्वतः विजय. चेंडू खाली कॉटन बोल्ट. फलंदाज बाद. फलंदाज बाद. साईड स्क्रीनच्या समोर जे मित्र परिवार उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण साईड स्क्रीनच्या समोर फक्त थांबू नका. साईड स्क्रीनच्या समोर खेळपट्टीच्या समोर जो मित्र परिवार आहे त्यांना विनंती आपण या ठिकाणी साईड स्क्रीनच्या समोर थांबायचं नाहीये ही आपल्याला विनंती असणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चला बारामती टीम वेळ घेऊ नका. बॅट्समन चला लवकर मैदानाच्या आतमध्ये. अमर गोरे अर्थात सोन्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेळ आपल्याकडे म्हणून विचार अजिबात नाही म्हणून आपण काही करतोय बाकी काहीच नाही. 6-6 षटकांचे सामने आपण केले त्यांना आत्ता आपण जर पाहिलं तर मला वाटतं 2:15 वाजल्याचं ना अजून एक सेमी बाकी ती 6 षटकांची आणि त्याला जर 4 वाजले तर मग मेगा फायनल किती वाजता घ्यायची ती करायला लागेल तुम्ही 4 ओव्हरची. मग त्याच्यामुळे वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. तर एक अजून एक सूचना असणार आहे. बारामती आणि नाशिक सामना संपल्यानंतर दोन्ही टीम्स एकमेकांना हस्तनंदन करून मैदानाच्या बाहेर येतील. दोन्हीही टीम एकमेकांना हस्तनंदन करूनच मैदानाच्या बाहेर येतील ही गोष्ट लक्षात ठेवायची.
विजयताई नवीन फलंदाज अमर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कालचा रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहे 10 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल आपल्या संघासाठी बनवलेल्या 50 धावा. आज तशा प्रकारची खेळी होणार का ते मात्र आपल्याला पाहायचंय. पाहूया इथे मात्र बिघडक्यांचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटला निश्चित प्रमाणात पोहोचलाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3 या दरम्यान अगदी संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 4 बाद 27 धावा धापलकावरती आपण पाहतोय. 18 चेंडू निश्चितप्रमाणे जे बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत 74 धावा अजूनही या दरम्यान अगदी ज्या बनवायच्या आहेत. अठारह चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 74 धावा ज्या बनवायच्या आहेत. 18 गेंदों में 74 का और भी लक्ष्य है और इसके आगे का 3 ओवर का हाल सुनने के लिए हेमंत दास सर आइए सर. बहुत बहुत धन्यवाद मनोज सर. जिस मैच की हम लोग आशा कर रहे थे कि एक फ्लैम्बॉयंस और एक रोमांचक मैच देखने को मिलेगा, थोड़ा सा लग रहा है कि इस समय एज भापकर 007 बारामती के लिए है. लेकिन अभी भी जो है मैच खत्म नहीं हुआ है. मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन क्रिकेट में कुछ भी नहीं होता. 18 गेंदों पे बहुत सारे रन बनाने. अभी 101 रनों का टारगेट. इस बार इसको अच्छी फील्डिंग वहां पे बाउंड्री लाइन पर. गेंद के बाउंस को जज करते हुए उन्होंने शानदार ढंग से रोका और चौका बचाया अपनी टीम के लिए. बहुत जरूरी है कि अपने आप को रिगेन करें. कृष्णा सातपुते इनके टीम में है. टन्स ऑफ एक्सपीरियंस है इनके पास. कुछ कुछ ऐसे टिप्स दिए जा सकते हैं. थोड़ा सा बाउंड्री बड़ा है यहां पे, हवा रुकी हुई है, कहीं ना कहीं मौके का काउंटर अटैक करना पड़ेगा. दिस टाइम हिट ओवर द टॉप, फील्डर कम्स अंडर इट. ओ माय गॉड, दैट वाज अ कैच ड्रॉप. ऑल्दो इट वाज अ इजी, लेकिन पकड़ो कैच जीतो मैच ये हमेशा मूल मंत्र है. थोड़े से नाराज होंगे अपने आप से कि एक आसान सा कैच था. 29 रन 4 विकेट. शुरू में जो टोन सेट करना चाहते थे बड़े स्कोर के लिए, इस बार इसको कवर्स की ओर. 1 रन और. इक्का दुक्का से तो काम नहीं चलने वाला है. आपको बड़े मुकाबले में जो है कम से कम आपको बड़े हिट लगाने पड़ेंगे. ये देखिए थोड़े से कैजुअल हो गए, पहुंच चुके थे लेकिन बैट उनका हवा में रह गया. जब वो हिट किए तब जाकर करके उन्होंने बैट रखा, तब तक देर हो चुकी थी. बड़ी एक तरह से सोची समझी आप कह सकते हैं, चालाकी भरी यहां पे बॉलर का यहां पे उन्होंने रन आउट किया. तो मुझे लग रहा है कि थोड़े से निराश हैं रोहित ब्लास्टर की टीम. निराशा नहीं आपको करनी चाहिए. तो दोनों कप्तान तैयार रहे इसके लिए. श्रीराम दत्ता 11 राहुरी और दूसरी टीम जो है स्मैश फाइटर सिरूर पुणे. एक और बड़ा मुकाबला, सेमीफाइनल 2, नॉकआउट 2 इन फैक्ट इन सिरसाट स्पोर्ट्स प्रेजेंट MTPL. तो यहां पे जो है खेल. इस बार इसको पुल करने की कोशिश, मिस टाइम, फील्डर कम्स अंडर इट एंड टेकन. बहुत देर के बाद कैच पकड़ी गई है. एक और विकेट का गिरता यहां पतन. 5 विकेटें यहां पे गिरी हैं. अब लग रहा है कि आधी टीम जो है आपकी पवेलियन वापस जा चुकी है. लंबा टारगेट है आपके लिए, 6 ओवर में 101 रन. तो कहीं ना कहीं थोड़ा सा मुझे लग रहा है कि ये हाफ हार्टेड है. मैं जब तक आखिरी गेंद नहीं होती, क्योंकि जब आप 2-4 बड़े स्ट्रोक्स 22-25 का एक ओवर निकालेंगे तो एक जो है उम्मीद सी जगती है. उसमें आपको बॉलर भी जो है कैच ड्रॉप करेंगे, 2-3 नो बॉल होगी, वाइड बॉल होगी, एंड यू नेवर नो कि व्हाट हैपेंड देयर आफ्टर. हमने देखा था एक मैच में कि फूल गांव में एक मैच में था, आखिरी ओवर में करीब करीब 30+ रन बनाने थे. उन्होंने सिरसाट स्पोर्ट्स से मैच जीता था वो. तो हिम्मत बिल्कुल भी नहीं हारनी चाहिए. एक और वाइड डाउन द लेग स्टंप, बट दे आर a gem of performance you must say for the Bhapkar 007 बारामती की टीम. उसके बाद भी हमने देखा जो इन्होंने क्वार्टर फाइनल जो उस दिन खेल हुई थी, उन्होंने उस्मान पटेल की टीम को हराया. यहां पर सामने कृष्णा सातपुते थे,
उन्होंने हिम्मत नहीं हारी और जो है अपने शानदार परफॉर्मेंस को उन्होंने जारी रखा। इसी बीच एक और चौका, तो चौके लग रहे हैं जरूर, ये पैचेस में है। आपको कंटिन्यू जो बड़े हिट जो अभी अभी हमारे पास रिपोर्ट आई है, और हम अभी इसके पहले थोड़ी देर आपको जाकर फूल गांव में ये मैच हो रहा था, शायद फरवरी के शुरुआत में ये हुआ था। आखिरी ओवर में 36 रन बनाने थे और अमोल शायद थे वहां पे, अमोल गोडेकर, और उन्होंने 36 रन बना दिया। अगर आप हिम्मत पहले हार जाएंगे तो आपको फिर मुश्किल होगी। रन बनते हैं, ऐसी बात नहीं है, यू नेवर नो व्हाट हैपन। कपल ऑफ बिग हिट्स, नाउ दिस इज द डे वांटेड। ये गेंद रडार पे मिली और दैट्स गॉन लॉन्ग इनटू द मिड विकेट फॉर अ मैक्सिमम। तो 41 एट दिस मोमेंट, 4 ओवर की समाप्ति के बाद 41 रन 6 विकेट के नुकसान पे। 12 गेंदों पे आपको 60 रनों की जरूरत है। 12 गेंदों पे 60 रनों की जरूरत है। कम से कम जो है आपको 9-10 बड़े हिट, कम से कम 9 चाहिए, बड़े हिट की जरूरत है। 9 बड़े हिट, ये देखिए कि कब आता है, किस तरह से आता है। और सामने जो विपक्षी टीम के कप्तान होंगे वो भी इसी सोच में होंगे, कम से कम जो है रन को चेक किया जाए, क्योंकि आपके पास रन रेट के लिए तो अभी कुछ करना है नहीं। जीतेंगे तो आप डायरेक्ट फाइनल पहुंचेंगे, हारेंगे तो आपको वापसी होगी। इसलिए 2-3 डॉट बॉल पे वो कंसंट्रेट करेंगे उनके कप्तान। और दूसरी तरफ जो है एक बार 4-5 जो है 2-3 बड़े हिट, क्योंकि 6 बॉल पे 6 छक्के भी लगते हैं, हमने देखा है। तो शायद उसी की यहां पे संभावना है। निखिल और गणेश यादव भी बड़े हिट लगा सकते हैं, क्योंकि इस लेवल पर है। तो दूर वाले छोर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बल्ले का बाहरी किनारा लगा, लेकिन थर्ड मैन पे गेंद गई। फ्लाइंग स्लिप कह सकते हैं, शॉर्ट थर्ड मैन कह सकते हैं, काफी फाइन रखे जाते हैं टेनिस बॉल के क्रिकेट में। 1 रन से तो यहां पे ज्यादा बात नहीं होगी। थोड़ा सा यहां पे विकेट मुझे कृष्णा का खल रहा है। थोड़ा सा 2-3 बॉल अगर आप बल्ले को बीचों बीच खेलते हैं और पूरे आखिरी ओवर तक रहते हैं तो एक अलग मैच और एक अलग समा मुझे नजर आता। इस बार मिस टाइम, फील्डर कम्स अंडर इट एंड टेकन अनदर विकेट। विकेट तो है ही, साथ में जो है इसमें जो डॉट बॉल जो जा रही है वो इंपॉर्टेंट है कहीं ना कहीं। तो एक और विकेट का यहां पे पता न होते हुए 7वां विकेट है शायद। स्कोरर 7 डाउन एट दिस मोमेंट, 42। दिस इज द 5th ओवर इज नाउ रनिंग बाय। और इसके बाद तो मुझे लग रहा है कि मात्र 10 गेंदें बची हैं। 10 गेंदों पे आपको 10 बड़े हिट। हालांकि क्रिकेट में कई इतिहास बने हैं, जैसे कि सरसाट स्पोर्ट्स ने 6 गेंदों पे 36 बना करके मैच में जीता। 434 आपको याद होगा, ऑस्ट्रेलिया ने सोचा था कि ये हम बड़े आराम से मैच जीतेंगे, लेकिन 3 घंटे के बाद, 3.5-4 घंटे के बाद जो है साउथ अफ्रीका ने उसे 434 रन का टारगेट कवर किया। तो यहां भी मुझे लग रहा है कि कुछ ऐसी ही जरूरत है। रिवर्स हिट करने की कोशिश, नोवेयर इन द लाइन ऑफ द डिलीवरी, दैट वाज अ गुड डिलीवरी। चूंकि विकेट कीपर आगे खड़े हैं इसलिए कदमों का इस्तेमाल नहीं कर पा रहे हैं बल्लेबाज, इसलिए वहीं से जो है या तो रिवर्स हिट करने की कोशिश करेंगे या फिर स्लॉग स्विंग करने की कोशिश करेंगे। एक बार फिर लेफ्ट आर्म राउंड द विकेट, बेहतरीन टाइमिंग, कवर्स की ओर गेंद जाती हुई, लेकिन यहां भी एक ही रन मिलेगा। टाइमिंग के साथ साथ आपको प्लेसमेंट की भी जरूरत पड़ती है, तभी जाकर के आप जो है ये जो सिंगल एंड डबल है उसको जो आप जो है यू कैन कन्वर्ट इनटू द 4 and 6s in that. So you need to be placed very well along with the wonderful timing with the sweet part of the bat. This time slower one, fox the batsman completely, no run. More importantly it is a dot ball. अब तो लग रहा है कि मैच में सिर्फ औपचारिकताएं बच गई हैं। अभी आपको ज्यादा इसमें आप अगर कंटिन्यू 7 गेंदों पे 7 छक्के भी मारें तो आप वहां तक नहीं पहुंच सकेंगे। इस बार इसको कट करने की कोशिश, लेकिन जो है बल्ले का बाहरी किनारा लिया। और पहली बार मैं देख रहा हूं कि इनके शोल्डर डाउन हुए हैं, कि यहां पे सिंगल था वो सिंगल नहीं लिए वो। अब आखिरी ओवर में जो है आपको 58 रनों की जरूरत है, 58, जो कि हमने कभी अपने इतिहास में देखा नहीं। लेकिन
यू नेवर नो कि जब तक आखिरी गेंद नहीं हो जाती आप क्रिकेट में कुछ कह नहीं सकते। तो आपको मानना पड़ेगा, टू बैक वंडरफुल ग्रेट्स के सामने, क्रिकेट ग्रेट्स के सामने ने ये बारामती ने शानदार परफॉर्मेंस किया है। भापकर 11 जो है 007 की जो ये टीम जो है, पहले उस्मान पटेल एंड देन कृष्णा सातपुते। This time on the up, fielder comes under it and another wicket down. So wickets are continue flowing here. The wicket number 8 for the bowler. अक्षय तावड़े शायद यहां पे हैं। उनका तो लग रहा है कि ड्रीम रन कंटिन्यू है इस टूर्नामेंट में। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के भी बड़े हकदार होंगे। 2 ऑलरेडी मैन ऑफ द मैच। आज भी उन्होंने जो है काउंटर अटैक की जो बैटिंग शुरू की थी, काबिले तारीफ था। और उसके बाद जो है यहां पे गेंदबाजी में भी वो जलवे दिखा रहे हैं। कंप्लीट ऑल राउंड परफॉर्मेंस इन MTPL बाय अक्षय तावड़े फ्रॉम बारामती। एट दिस मोमेंट उन्होंने 2 विकेटें निकाले हैं। इस बार बड़ी बेहतरीन टाइमिंग, बल्ले के बीचों बीच जो बिल्कुल जो जहां से जो शॉट, बड़े शॉट मारे जाते हैं रडार पर, वहां से आई है ये स्ट्रोक्स। डेफिनेटली इज टू लेट, बहुत ज्यादा देर हो गई ऐसे स्ट्रोक्स खेलने के लिए। ये अंतर मैं देख रहा था कि जब यहां पे रोहित ब्लास्टर जब गेंदबाजी कर रही थी, निश्चित रूप से भापकर जो 007 में बड़ी शानदार जो है बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन कुछ लूजनर गेंद, शॉर्ट ऑफ लेन बहुत ज्यादा उन्होंने की। उसका नतीजा कि 4-5 जो है बड़े स्ट्रोक्स ज्यादा रह गए। यही 4-5 स्ट्रोक्स कम से कम, वंस यू स्टार्ट द टारगेट ऑफ 100, और उसके बाद जो 70 का जो और 80 के बीच में जो 100 के बीच में जो फासला होता है, यहां पे फर्क नजर आ रहा है। आप जो 70 भी एक अपने आप में शानदार टाइमिंग है। यहां पे देखिए एक और अच्छा स्ट्रोक, लेकिन फील्डर तो 70-75 तक सही थी। वंस यू क्रॉस द 85 and 90 मार्क, then it is very difficult to in a run chase on a big stage of the game. That is the semi-final one. So almost they are starting the celebrations, what I believe. Bhapkar 007 swing and a miss, just keeping low, no clue at all at this moment for the batsmen. They are just searching for the middle of the bat, just a single and double. इससे तो बात बनेगी नहीं। और अब तो सिर्फ लगता है 2 गेंदें बची है और 50 प्लस 51 रनों की जरूरत। लो फुल टॉस, ऑलमोस्ट अ यॉर्कर लेंथ, एंड नाउ जस्ट 1 गेंद बची है और 50 रन बनाने हैं। 51 इस समय रोहित ब्लास्टर का। थोड़े से रन जो है ज्यादा लीक कर गए थे, वो रन ज्यादा दे दिए थे रोहित ब्लास्टर ने। शायद कहीं ना कहीं उसका जो उनको आज खामियाजा भुगतना पड़ा। पिछले 2-3 ओवर से बहुत ज्यादा रन नहीं बने, फिर भी 50 रन बने हैं। कम से कम जो है ऊपर के 1-2 बल्लेबाज अगर सही रहते, ऊपर में कम से कम खड़े भी रहते, तो शायद यहां पे हो सकता था। इस बार शायद तो इस तरह से पारी समाप्त। 51 पे पारी समाप्त हुई। Congratulations to the Bhapkar 007. They are in inter final. Thank you very much. दोनों बाहर निकल करके एक दूसरे को हाथ मिलाए। दोनों टीमों से रिक्वेस्ट है प्लीज। रोहित ब्लास्टर्स एंड भापकर 007